विविध संस्थांचे पदाधिकारी आणि वर्गवैद्य आज बऱ्याच दिवसातून वैद्यकीय क्षेत्राच्या लोकांचे विचार आणि त्यांचा परिचय ही घेण्याची मला संधी मिळाली. 56 वर्षाच्या पूर्वी मी पुण्याच्या कॉलेजमधून बाहेर पडलो, बारामतीला आलो. त्याच्या आधी काही वर्ष बारामतीच्या दुष्काळी भागामध्ये काही ना काही करता येईल का याच्यामध्ये लक्ष घालत होतो. आणि 1967 साली वयाच्या 26व्या वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला उभा झालो. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. त्या काळाची निवडणूक आणि अशी निवडणूक ह्याच्यात फरक. त्या काळामध्ये निवडणुकीला खर्च येत नसे. लोकांच्या साधन संपत्ती या संबंधीच्या अपेक्षा नसायच्या. फक्त संपर्क आणि नंतर लोकांच्याशी बांधिलकी या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. बारामतीला मी विधिमंडळात येण्याच्या पूर्वी एक पुण्याच्या भगिनी त्या इथून विधानसभेला निवडून गेल्या होत्या. त्यांचं नाव मालतीबाई शिरोळे. मालतीबाई शिरोळे ह्या इथे आमदार होत्या. त्यांचा बारामतीचा काही संबंध नव्हता. त्यांचं वास्तव्य पुण्याला होतं. पण ते कुटुंब समाजसेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचं होतं आणि बारामतीकरांनी त्यांना संधी दिली. आणि त्याच्यानंतर त्या निवडणुकीमध्ये मला पक्षानं उभं राहायचं सांगितलं. त्या निवडणुका मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या निवडणुकीत जमीन आसमानाचा फरक होता. तो फरक याचा अर्थ निवडणुकीमध्ये साधेपणा, सत्तेचा गैरवापर कुठेही नाही, पैशाचा चमत्कार कुठेही नाही आणि साधारणचा लोक त्यांच्या मनाला पटेल त्याच्या पाठीशी उभं राहतात. आणि ती निवडणूक तशा पद्धतीनं वाढली जाईल. या निवडणुकीमध्ये काही घटकांनी माझ्यासाठी अतिशय कष्ट केले. त्याच्यामध्ये दोन घटक होते. एक, मी पुण्याला शिकत असताना माझ्याबरोबर जे कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी होते आणि बारामती भागातले होते, त्यांनी या निवडणुकीत फार कष्ट केले. आणि दुसरे, वैद्यकीय क्षेत्राचे काही जाणकार त्या निवडणुकीत फार कष्ट होते. अर्थात विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त शहा यांनी तुमच्याकडे 2 शब्द सांगितले. त्यांचे वडील हे आम्हा लोकांचे सहकारी होते. आणि माझ्या पहिल्या निवडणुकीमध्ये ते आणि त्यांचे अनेक सहकारी डॉक्टर यांचं फार लक्ष होतं. त्यांचा प्रचार वेगळा असायचा. डॉक्टर शहा त्याच्या प्रचाराची पद्धत म्हणजे पेशंटाला इंजेक्शन दिलं, मग कुणाला देण्याला सांग. ज्यांनी योग्य नाव सांगितलं तर ती सुई बाहेर दिली. या पद्धतीनं ते
स्पर्शनाचा एक वेगळा मार्ग हा दाखवलेला असतो. आणि या सगळ्यांचा फेस झालं. माझं यश आलं. सोपी नव्हती. एका साखर कारखान्याचे अध्यक्ष समोरून उभे होते. पण शेवटी नवी पिढी आणि शिक्षित पिढी या दोघांच्या संयुक्त प्रयत्नामुळे मला त्यावेळी यश आलं. आणि ही गोष्ट 1967 साली 56 वर्षापूर्वी झाली. त्यानंतर आजपर्यंत मला लोकांनी कधी मागं फायदा शिकवलं नाही. आजपर्यंत 56 वर्ष ते सतत मला निवेदन देतात. कधी विधानसभेला, कधी विधान परिषदेला, कधी लोकसभेला, कधी राज्यसभेला, ज्या ज्या काही संस्था आहेत देशाच्या संदर्भातल्या संसदीय पद्धती, त्याच्या प्रत्येक संस्थेमध्ये लोकांनी मला काम करायची संधी दिली. शेवटी ही लोकांची संधी कशासाठी वापरायची? लोकांच्या जीवनामध्ये आपण काहीतरी सुधारणा, परिवर्तन हे जर करू शकलं तरच या सगळ्या पदांचा उपयोग आहे. आणि सुदैवानं इथल्या स्थानिक जनतेच्या सहकार्याने अनेक गोष्टी आम्ही योग करू शकतो. या वेळेला आम्ही निवडणुकीला उभं राहिलो तेव्हा बारामतीला कॉलेज नव्हतं. त्याच्या आधी अनेकांचं एज्युकेशन सोसायटीचं पहिलं कॉलेज. शिक्षण म्हणलं तर मुंबई किंवा पुणे याशिवाय दुसरं भाग इथं नव्हता. इथं कॉलेज नव्हतं. इथे इंग्रजी शाळा एक MAS हायस्कूल होतं आणि मालेगावचं एक हायस्कूल होतं. तर इंग्लिश माध्यमाच्या शिक्षणाची एकच सोय होती. तिथं बदललं. आज पुण्याच्यानंतर शैक्षणिक हब म्हणून बारामतीमध्ये बघितलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण अनेक शैक्षणिक संस्था इथं लोकांच्या पाठिंब्याने उभ्या केल्या. 1971 साली 2 संस्था मी काढल्या. एक कृषी विकास प्रतिष्ठान आणि दुसरं विद्या प्रतिष्ठान. कृषी विकास प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य आहे की आज तिथं जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे या देशामध्ये क्वालिटीच्या संदर्भात ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जी पहिली 3 कॉलेजेस उत्तम आहेत त्याच्यामध्ये बारामती. आणि दुसरी गोष्ट अशी की मला आठवत आहे की त्या काळामध्ये इंजिनियर्स हे आपल्या भागात नव्हते. पंधरे या गावी एक जगताप म्हणून पहिला इंजिनियर झाला. तुम्ही आहे का पंधरा किंवा माहिती आहे? एक जगताप म्हणून 15 इंजिनियर झाले होते त्या काळात. आणि पहिला इंजिनियर तालुक्यातलं मध्यंतरी मी सहज माहिती घेतली की इंजिनियर्स किती आहेत आपल्याकडं. 15मध्ये 250 इंजिनियर. 250 एका गावात. माझ्या गावात 300 इंजिनियर. आणि त्याच्यामध्ये जवळपास 45% मुली या तालुक्यामध्ये आज इंजिनियर झाले. हे सगळं ज्ञान देण्याच्या समजण्याच्या संस्थांची उभारणी ही करण्याच्यामध्ये यश झालं. लोकांची साथ आली. आणि दुसरी गोष्ट एक पक्की लक्षात ठेवली की डोनेशन नावाची सिस्टीम इथं नाही. विद्या प्रतिष्ठानच्या कुठल्याही प्रवेशाला कुणालाही तरी देणगी द्यावी लागली असं माझ्या कानावर नाही. म्हणजे एक माझे मुख्याधिकारी असल्यास त्यासारखी त्यांनी अतिशय उत्तम एक स्कूल चालवलं पेन्सिल्स. आणि त्यांच्या ह्या सगळ्या स्कूलमधला दर्जा हा अतिशय उत्तम दर्जा आहे. ग्रामीण भागाचे मुलं आहे आणि कधीही त्या प्रवेशासाठी काही द्यावं लागतं
ही संस्कृती इथे शिवलेली नाही. त्यामुळं शैक्षणिकदृष्ट्या हा सगळा परिसर बदललेला आहे. आता हा परिसर बदलल्याच्या नंतर जीवनमान बदलतं, लोक बदलतात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये यशस्वी होतात. एक दिवशी मी अमेरिकेत होतो आणि अमेरिकेमध्ये सकाळी मला एक टेलिफोन आला अमेरिकेमध्ये आणि सांगितलं की मी अमुक वगैरे मुलगी होती मीरा वाघाची, धनगर समाजाची, आणि ती मीरा वाघाची मुलगी त्या ठिकाणी शिकत होती, नोकरी करत होती. आणि बोलत मी सगळी माहिती घेतली त्यांची. त्यांनी सांगितले की दोघं पती तिथं नोकरी करतात, चांगली नोकरी आहे. आणि मला सांगितलं की तुम्ही आमच्या घरी जेवायला यावं. म्हणजे कुठून बोलताय तुम्ही? त्यांनी सांगितलं शिकागोमध्ये. मी होतो न्यूयॉर्कचा. न्यूयॉर्कमध्ये शिकागोला जायचं असेल तर 6 तासाची फ्लाईट. इतकं लांब कोण येतो जेवणाच्यासाठी? तिने काय सांगितलं मला माहिती, आमचं विमान खात होते. म्हणजे काय आमचं विमान खात होते. मला अभिमान वाटला की या वातावरणाची या भागाचे एक पत्नी अमेरिकेत गेले, यशस्वी झाले, व्यवसायात यशस्वी झाले आणि एक छोटं विमान स्वतःच्या मालकीचे सुरू. आज हा सगळा बदल होतो आहे. तो बदल या शैक्षणिक उभारणीच्या कामामुळे होतं. कारण परवा इथे कंपनी एव्हिएशनची इन्स्टिट्यूट काढली. 2 कंपन्या इथे विमानतळावर पायलट ट्रेनिंग देतात आणि मी मुद्दाम त्याचं काम बघायला गेलो. त्या ठिकाणी आता ही जी एक संस्था आहे त्यांच्याकडे सगळे मिळून 350 मुलं मुली वैमानिकाचं शिक्षण घेतो आणि त्याचे बरेच बारामतीमध्ये. त्यांच्याकडे सगळे मिळून 16 विमानही दिसत बारामतीचं विमानतळावर आणि त्यामध्ये 50% मुली आहेत. म्हणजे 50% मुली आज वैमानिकाचं शिक्षण या ठिकाणी घेतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. 2 गोष्टी आहेत. त्याच्यातल्या एक गोष्ट स्पष्ट होते, कर्तृत्वाचा मागचा फक्त पुरुषाकडे असतो हे डोक्याचं काम. संधी मिळाली तर मुलींना सुद्धा हे कर्तृत्व दाखवण्याच्या सवयीचा विचार करता येतो. आज जर तुम्ही प्रश्न विचारला जुन्या पिढीच्या लोकांना की या देशामध्ये देशाच्या उभारणीच्यासाठी आणि देशाची जगामध्ये प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम करणाऱ्या जुन्या काळाच्या प्रधानमंत्र्याचं नाव तुम्ही सांगा, उत्तर येतील इंदिरा गांधी. इंदिरा गांधी त्यांनी हा देश आणि देशाची प्रतिष्ठा वाढवली आणि सवन देशाच्या स्त्रियांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवले आणि या आत्मविश्वासावर आपण पुढे जायचं तर माझी खात्री आहे की समाजाचा चेहरा बदलतो आणि तेच काम हे समाजकारणात राजकारणात केलं पाहिजे. आज सुफिया निवडणुकीला उभी तिचं वैशिष्ट्य काय? कधी कधी तुम्ही म्हणता की बापाला एकच बोलली त्यावर साहजिकच त्यांच्याकडे जास्त असेल. मी सत्य सांगतो की महत्त्वाचा अधिकार असलेली व्यक्ती मी आहे आणि माझ्या त्या अधिकाराचा उपयोग मी मुलीच्यासाठी कधी केला नाही. पार्लमेंटमध्ये 3 वेळेला त्या निवडणुकीच्या मतावर गेले. त्या ठिकाणी वंचित करण्याचा अधिकार माझ्याकडे होता, माझ्या पक्षाचा. ज्यावेळेला अधिकार होता पहिल्या वर्षी त्यावेळी सूर्यकांता पाटील म्हणून नांदेडच्या एका भगिनीला केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं. दुसऱ्या वेळेला नॉर्थ ईस्टच्या एका मुलीला मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मी घेतलं.
मंत्री म्हणून काम करण्याची नियुक्ती करण्याचा अधिकार माझ्या हातात असताना प्रफुल्ल पटेल नावाच्या आमच्या एका सरकारी दलाने मंत्री मी अशी 6 नावं सांगू शकेल की माझ्या हातात मंत्रिपद देण्याचा अधिकार असताना मी सोफियाचा विचार कधी केला नाही, तुम्ही अन्यांचा विचार हा केला. पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे, तुम्ही यूट्यूब हे चॅनल काढा आणि त्याच्यामध्ये फादरचं डिस्कशन हा निर्वाह करा आणि त्याच्यामध्ये सोफिया सुरे हा तुम्ही सकाळ तुम्हाला त्यांची भाषण मिळेल. फादरमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 6 अखंड वाचणार आहे आणि पार्टिसिपेट करणार आहे. जे काही सदस्य होते त्याच्यात पहिल्या 3 मध्ये तुमच्या आपल्या खासदाराचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये अटेंडन्स कसा महत्त्वाचा आहे त्याचं क्वेश्चन तर फादरमध्ये क्वेश्चन्स विचारण्याचे असतात जनतेच्या प्रश्नावर. नंबर 2 लिहिलं देणं, कायदा तयार करणं, त्या कायद्याच्या संदर्भाचे ड्राफ्ट हे फादरमध्ये सादर करणं. या गोष्टीवर आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर डिस्कशन, या 3 गोष्टी जर तुम्ही बघितल्या फादरचा रेकॉर्ड करून तर त्याच्यामध्ये पहिल्या 3 मध्ये तुमच्या खासदाराचं नाव आणि त्यामुळे त्यांना अनेक सन्मान त्या ठिकाणी मिळालेले. मत मागायला अधिकार हा प्राप्त या संसदीय कामाने होतो. आमच्या दृष्टीने आज संसदेची स्थिती ही चिंता व्यक्त करावी असते. आजचंच एक उदाहरण सांगतो. मी आजची घरी गेल्यावर वर्तमानपत्र बघा, त्याची काही वृत्तपत्र मी सकाळी बघितली. हेगडे नावाचे एक भाजपचे खासदार आहे कर्नाटकात आणि त्यांनी भाषण त्या ठिकाणी केलं की या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा. घटनेमध्ये बदल शेवटी कॉन्स्टिट्यूशन या देशाची ही या देशाला एकत्र ठेवते. आपल्या देशाच्या आजूबाजूच्या देशात आपण बघितलं पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती, श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती, बांगलादेशमध्ये लष्करशाही होती, लोकशाही उद्ध्वस्त झाली होती, आज आहे. पण एक काळ असा होऊन गेला की संसदीय लोकशाही उद्ध्वस्त झाली. ते हिंदुस्थानात कधी घडलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आणि तिची चौकट ही या देशाला दिली त्याच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही. आता ती चौकटच बदलायची हा सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि त्यासाठी आम्हाला मत द्या, त्यासाठी मोदींना मत द्या हे जर सांगत असेल तर माझ्या दृष्टीने ही चिंताजनक गोष्ट. आणि म्हणून आम्ही लोक या निवडणुकीत इतकं लक्ष घालतो त्याचं कारण हे, याच्या आधीच्या निवडणुकीत मी असा कधी भेटलो नाही. बारामतीत मी एक सभा घेतो. पण आता मला चिंता अशी वाटते की या देशाची संसदीय पद्धती आणि संविधान या जर संकटामध्ये आल्या तर आपल्या सगळ्यांचं जीवन हे अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही हा निकाल घेतला, मजलिस उद्या एकत्र येऊया. मी असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि अन्य घटक असेल, आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन आज महाराष्ट्राच्यामधून एक चांगला संच असा उभा करूया की या देशाच्या घटनेचं रक्षण आपण करू शकतो. तिथं काही होऊन देणार नाही ही काळजी आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सुदैवानं तुमच्यापैकी अनेकांना फारशी माहिती नसेल, बारामती परिसर हा स्वातंत्र्याच्या चळवळीतसुद्धा अतिशय मोलाची कामगिरी करणारा होता आणि अनेक लोक तुरुंगात या ठिकाणचे गेलेले होते.
आणि नंतरच्या कालावधीत काही परिसराच्या विकासाच्यासाठी उभारणी करावी ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये अनेकांनी सहकार्य केलं. आणि ते बोलत असताना माझ्या पक्षाचा आहे का त्या पक्षाचा आहे हा विचार कधी केला नाही. आता इथे डॉक्टर कोकळे बोलले. डॉक्टर कोकळेंच्याकडं आमचे एक सहकारी होते, त्यांचं नाव जगन्नाथराव कोकळे. ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि जगन्नाथराव कोकळे त्यांचे जावई, त्यांचं नाव मोरे, विजयराव मोरे इथे प्रसिद्ध वकील आणि ते होते विरोधी पक्षात. ते माझे विरुद्ध उभे होते. जगन्नाथ कोकळेंच्या कन्या या विजयराव मोरेंच्या पत्नी. आणि लोक त्यांच्याकडे गेले मुलीला जावयाला मत मागायला. त्यांनी सांगितलं अजिबात देणार नाही, जावई असेल तर घरी, आम्हाला इतर राज्याचं देशाचं समाजकारण हे करायचं आहे, आमचं मत शरद पवार. म्हणजे आपल्या विचाराशी इतकी पक्की राहण्याची भूमिका बारामतीच्या विविध क्षेत्राच्या अनेक लोकांची होती. त्यामुळे मी जवळपास गेली 56 वर्ष सतत कुठे ना कुठे निवडून येतो आहे आणि याचं 100% श्रेय बारामतीच्या सर्वसामान्य जनतेला. आणि आज त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं, अनेक गोष्टी करायचं संकट आहे, आव्हानाची स्थिती आहे, त्याचं बाहेर पडायचं आहे. आणि ते करायचं असेल तर विचाराने मतदान करावं. एखादा माझा विचार तुम्हाला फसला नाही, कुठं कुठं द्यायचं तर द्या, पण त्याच्याशी प्रामाणिक राहा. आज सत्ता आणि संपत्ती याच्या आधारावर अनेक ठिकाणी निवडणुका करण्याची प्रवृत्ती वाढली आणि ही प्रवृत्ती आपल्या हिताची नाही. आपल्याला या सगळ्या गोष्टीतून बदल करावे लागतील. ते बदल कसे करू शकते? संसदीय लोकशाही आणि संविधान या दोन आपण प्रोटेक्ट करू शकतो तर माझी खात्री आहे की काही लोक विफलित होणार नाही. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. मोदी साहेब आज देशाचे प्रधानमंत्री, माझे त्यांचे चांगले संबंध आहे, पण त्यांची धोरणं मला पसंत नाही. ते बारामतीला आले होते, तुम्हाला कदाचित माहीत असेल. इथे त्यांनी भाषण केलं, शरद पवारांचं ओळख धरून मी राजकारणात आलो, ऐकायचं इतर भाषण त्यांचं. हे सगळं खरं आहे, पण आज अधिकारावर मर्यादा आणण्याच्यासाठी मोदी सरकार अनेक प्रकारची पावले टाकतात. आजच कालच एक ठिकाणी दिसला, आपल्याकडं निवडणूक आयोग हा नियुक्त करायचा एक अधिकार आहे. निवडणूक आयोग ही देशाची निवडणूक घेते. त्या आयोगाच्या एका सदस्यांनी राजीनामा दिला वेस्ट बेंगालमध्ये एकापैकी. आता नियुक्ती कशी करायची? ते घटनेमध्ये अशी तरतूद होती, प्राईम मिनिस्टर, होम मिनिस्टर आणि ज्युडिशरी सुप्रीम कोर्ट यांचा प्रतिनिधी. या नियुक्तीच्या घटनेच्या पद्धतीमध्ये बदल केला. बदल काय केला? प्राईम मिनिस्टर ठेवले, मंत्री ठेवले, चीफ जस्टिस काढले. चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही काही लहान पोस्ट नाही, ही आज देशाची सर्वोच्च ही पोस्ट आहे. आज त्या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना का म्हणून चालायचं? याचा अर्थ स्वच्छ आहे की आम्ही सांगेल तशी व्यक्ती त्या ठिकाणी आम्ही नेऊ आणि आम्ही सांगेल तशी व्यक्ती त्या ठिकाणी नेमली तर आम्हाला हवा तसा निकाल घेतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लहान पक्ष आहे, पण त्याची नेमणूक नियुक्ती त्याची स्थापना कोणी केली? कोणी केली? मी केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना मी केली, पण सध्या
हे जे निवडणूक मंडळ त्यांच्याबरोबर केस केली आणि केस केल्याच्या नंतर निकाल लागला की शरद पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी ही खरी नाही आणि त्याच्याऐवजी हा पक्ष त्याने आणखी कुणाच्याकडे हस्तांतरित केला. ज्यांच्याकडे हस्तांतरित केला त्यांना विधिमंडळाने आणण्याचं काम मी केलेलं होतं. आणि असं असताना आज मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये निर्णय कसे होतात याचंही उत्तम उदाहरण आहे. आणि हे उदाहरण देशाच्या दृष्टीने चांगली नाही. आज अनेक गोष्टी सांगता येते की त्यांनी जे काही धोरणं स्वीकारली, काही गोष्टीचं त्यांचं वैशिष्ट्य ते कष्ट करतात, वेळ देतात, या गोष्टी आहेत. पण दुसरी गोष्ट अशी आहे की संस्था इन्स्टिट्यूशन ही जतन केली पाहिजे. आज पार्लमेंट त्याचं महत्त्व जर कमी झालं ते देश अडचणीत. पार्लमेंट हे देशाच्या तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांनी निवडून दिलेली इन्स्टिट्यूशन आहे आणि ही डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन जतन केली पाहिजे. मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, पार्लमेंटचं सेशन 1 महिन्याच्या पूर्वी थांबलं, आमचं बंद झालं. त्या सेशनच्या 1 महिन्याच्या काळामध्ये प्रधानमंत्री आमच्या सभागृहामध्ये 24 मिनिटासाठी आले, 1 ताससुद्धा नाही. की जी व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री पार्लमेंटला महत्त्व देत नाही, तिथं जायची काय आवश्यकता नाही, तिथं काय बोलून लोकांची भूमिका सांगायची गरज नाही, अशा पद्धतीने या संस्थेकडे बघत असेल तर या इन्स्टिट्यूशन संकटात आल्या त्याचं महत्त्व बघितलं तर माझी खात्री आहे की उद्या त्याला देशाच्या लोकशाहीला सुद्धा संकट आणि संकटाचा तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून याला कुठेही आवड घातला पाहिजे. आणि तो आवड घालायचा असेल तर सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो त्यालाही महत्त्व आहे. आज जे लोक सांगतात की विकासासाठी आम्ही हे करतो, हे कसं विकास? अटल बिहारी वाजपेयी पार्लमेंटमध्ये 40 वर्ष होते, त्याचं काही योगदान नव्हतं, विरोधी होते आमच्या. पण अटल बिहारी वाजपेयींचं योगदान हे पार्लमेंटमध्ये होतं. अनेक नावं अशी घेतायची, महाराष्ट्राची नावं तुम्ही घ्या, आचार्य असे होते, एस.एम. जोशी होते, सत्तेत नव्हते, मंत्री गणलेले नव्हते, पण संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये त्यांचं योगदान होतं. त्यामुळे त्यांनी हा नाही कधी विचार केला की विकासासाठी आम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलं एका विचाराला, एका पक्षाला, आणि आम्ही ते शोधलो काहीतरी असेल दिले. त्याच्यानंतर हारचा काहीतरी प्रॉब्लेम आला, एक दिवशी सांगितलं तुम्हाला 3-4 सेल बसवले पाहिजेत, सेल बसवले. आणखीन काय काय झालं, तोंडामध्ये कॅन्सरचा एक इश्यू निर्माण आला, त्याच्यामध्ये काही दिवस गेले. त्यांनी सांगितलं दात वगैरे सगळं चालून टाका. मी म्हणलं माझं काम चालून द्या, फक्त काय करायचं ते. अशा सगळ्या अनेक गोष्टींच्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी मला मदत केली. मला असं ते एक दिवशी शंतनराव किर्लोस्कर होते, त्यांच्या घरी गेलो. शंतनराव अमेरिकेत जाऊन आले होते आणि त्यांचा वायफाय झालं होतं. म्हणून त्यांना मी विचार केला आणि विचारलं शंतनराव कशी आहे तब्येत थोडीशी. काय केलं अमेरिकेत जाऊन? काय नाही म्हणजे मोटरसायकलचं माझं चालवचं आहे, त्यातून पेट्रोल नीट येत नव्हतं, त्यामुळे फाईल बदलला आणि आधारचा माझी गाडी चांगली चालली. म्हणजे त्यांनी सहज ते सांगितलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष त्यांनी देशाची सेवा केली. आज वैद्यकीय क्षेत्राचे लोक अनेकांची सेवा करतात, त्याचा अर्थ समाजाची, देशाची सेवा करतात. एकच गोष्ट माझ्या मनात आहे की उद्या पार्लमेंट ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेला या पार्लमेंटमध्ये 2 सेक्शनच्या संबंधी कायदेशीर दुरुस्ती करायची आवश्यकता आहे. आणि एक
वैद्यकीय आणि दुसरं लीगल वकील या 2 सेक्शनमध्ये खूप वेळेला प्रामाणिकपणाने काम केल्याच्या नंतरसुद्धा पेशंटचे शारीरिक अवस्था ठीक नसली आणि काही विफलित घडलं तर त्या वैद्यकीय क्षेत्राच्या लोकांचे हल्ले होतात. हे हल्ले थांबवण्यासाठी कायद्यामध्ये कडक दुरुस्ती करण्याची गरज आहे. ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. कारण इथं कोणी जाणीवपूर्वक त्याचे दुर्लक्ष करतो असं नव्हे. खूप वेळेला त्या पेशंटचीच एकंदर शारीरिक स्थिती ही मर्यादित असल्यामुळं यश मिळत नाही आणि त्या यशाचं मिळत नाही याचं सगळं ओझं आपण वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचं टाकलं आणि त्यांच्यावर हल्ले केले तर माझी खात्री आहे की तिचं ओझं बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या कामात लक्ष घालणं या गोष्टीत आम्ही लोक लक्ष देणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. मी काही अधिक बोलून आपल्या सगळं वेळ घेऊ इच्छित नाही. बऱ्याच ठिकाणी मला जायचं आहे. उद्या मुंबई जायचं आहे, तिथून नाशिकला जायचं आहे, तिथून नाशिकच्या पुढे औरंगाबाद जिल्ह्यात जायचं आहे. साधारणतः आठवड्याचे 6 दिवस तरी माझे या प्रवासात चालले असतात आणि त्यामुळे अधिक वेळ असता मी या ठिकाणी घेत नाही. उमेदवार हा तुम्हाला ठाऊक आहे. उमेदवाराचं कॉन्स्टिट्यूशन 5 वेळ 5 वेळचं रेकॉर्ड करून बघा ते न्यूजमधलं बघा. माझी खात्री आहे की पॉलिसी याचा विचार तुम्ही सगळे केल्याशिवाय राहणार नाही. तोच करावा ही आग्रहाची सूचना करतो आणि आपली 2 शब्द संपतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.